नमस्कार मंडळी. आज मी तुमका आमच्या कणकवली गावातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि इथं आहे एक फारच पावन आणि श्रद्धेचं ठिकाण, निमेवाडीतील श्री देव स्वयंभू मंदिर. निमेवाडी गाव तसा लहान आसा, पण ह्या देवळाची महती मात्र फार मोठी आसा. म्हणजे देव इथं कोणी घडवलेलो नाय, हा देव स्वयं प्रकट झालेलो असा लोक सांगतात. गावातले लोक सांगतात की पूर्वी ह्या जागेवर घनदाट जंगल होतं आणि एक गाय आपल्या दुधाचा पान्हा ह्या जागेवर सोडत होती. एकदा गावातल्या लोकांनी संकेत शोध घेतला तर ह्या जागी ही श्री देव स्वयंभू मूर्ती स्वयंभू प्रगट झाली अशी माहिती सांगतात. देवळाचं वातावरण फारच शांत असा. चारोबाजूला हिरवळ, झाडं आणि सकाळी तर पक्ष्यांचं किलबिलाट ऐकू येतं. इथं येताना मन आपोआप शांत झाला असं वाटतं. निमेवाडी स्वयंभू देवावर गावातल्या लोकांची फार श्रद्धा असा. कुठलंय काम असो, लग्न, नवस, संकट, सगळ्यात आधी इथं येऊन देवाला साकडं घालतात. या देवळाची जत्रा त्रिपुरा पौर्णिमेक असता. जत्रेच्या दिवसात तर सगळं गाव एकत्र येतं. भजन, आरती, प्रसाद आणि गावात वेगळी चैतन्याची हवा असता. जर तुम्ही कधी कणकवलीकडे आलात तर निमेवाडीतल्या श्री देव स्वयंभू मंदिर नक्की भेट द्या. श्रद्धा असो वा नसो, पण इथं आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांती मिळतं. तर मंडळी, हा होता आजचा आपला ब्लॉग कणकवली निमेवाडी स्वयंभू मंदिरावर. व्हिडिओ आवडलो असल्या लाईक करा, शेअर करा आणि असेच मालवणी मातीशी जोडलेले ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वयंभू देव स्वयंभू.